नमस्कार, मी सोनाली आणि माझं चॅनल अंदाज आपलामध्ये तुमचं खूप सारं स्वागत. तर आज आपण कोलंबीचं हिरवं कालवण बघणार आहोत. जवळजवळ सगळं घरचं साहित्य आहे, पटकन होणारी रेसिपी आहे. चला तर मग लागूया कामाला. आता लागणारं साहित्य काय काय ते तुम्हाला मी सांगते. तर कोलंबीचं कालवण आहे, त्यामुळे इकडे आपण कोलंबी घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून मीठ आणि हळद लावून घेतलेली आहे. तसंच आपलं हिरवं कालवण आहे, त्यामुळे इकडे आपण फ्रेशवाला ग्रेटेड कोकोनट घेतलेला आहे. हे बघा, थोडेसे धणे घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर ही देठांसकट घेतलेली आहे. एक 4-5 इकडे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा कांदा आहे, 3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इकडे, थोडीशी मिरी घेतलेली आहे, थोडंसं जिरं इकडे घेतलेलं आहे. तसंच आपल्याला कोकम देखील लागणार आहे, तर मी इकडे कोकम घेतलेला आहे. तसंच आपल्याला लागणार आहे तेल, पाणी आणि ठेचलेला लसूण. बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे. तर मग लागूया कामाला. आपल्याला काय करायचं, जे वाटण्यासाठी जे साहित्य आपण घेतलेलं आहे ते आपल्याला मिक्सीच्या जारमध्ये टाकून ह्याला आपल्याला एकदम फाईन पेस्ट अशी करून घ्यायची आहे. इकडे बघा, मिक्सीच्या जारमध्ये मी सगळं साहित्य टाकून घेतलेलं आहे. फक्त कोकम आणि इकडे ठेचलेला लसूण फक्त बाकी आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यात थोडं पाणी घालूया आणि ह्याची फाईन पेस्ट करून घेऊया. तर इकडे आपलं वाटण हे वाटून झालेलं आहे. मस्त बघा कसं हिरवंगार असं वाटण आहे. तसंच इकडे आपल्या भांड्यात आपण तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यात लसणीची फोडणी देऊया. तर हा ठेचलेला लसूण आहे, हा बघा, हा आपण ॲड करूया. व्यवस्थित नीट मिक्स करूया आपण ह्याला आणि ह्याला छान लसणाला परतून घेऊया. लसूण आपण छान परतून घेतलेला आहे. आता आपण काय करूया, ह्याच्यात थोडीशी आपण हळद ॲड करूया. हे बघा, तर इकडे मी हळद टाकत आहे. तर हळद खूप सारी टाकायची नाही आहे, नाहीतर आपला कलर चेंज होऊ शकतो, हिरवा रंग. आता आपण काय करूया, हे जे वाटण आहे हे ह्याच्यात आपण ॲड करूया. तर वाटण थोडंसं राहिलं होतं, तर मी ह्याच्यात पाणी घातलेलं आहे. आता आपण काय करूया, पाणी ह्याच्यात ॲड करूया आणि ह्याला एक उकळी काढूया. कालवणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी ह्याच्यात आपण कोलंबी ॲड करूया. आपल्या चवीनुसार ह्याच्यात आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तसंच हे घेतलेलं कोकम देखील. इकडे तुम्ही आगळचा वापर देखील करू शकता, पण एकदम थोड्या प्रमाणात. बस आता आपल्याला अजून एक उकळी यायची, ह्याला वाट बघायची आहे. तर आपल्या कालवणाला एकदम खळखळून अशी उकळी आलेली आहे. म्हणजेच आपली प्रॉन्स जी टाकलेली आहे ती व्यवस्थित शिजलेली आहे. कलर पण बघा किती सुंदर दिसत आहे. तर आता आपण काय करूया, गॅसची फ्लेम ही बंद करूया आणि मी तुम्हाला सर्व करून दाखवते की हे कसं दिसतंय ते. चला तर मग इकडे आपलं कोलंबीचं हिरवं कालवण हे तयार झालेलं आहे. दिसायला जेवढं भन्नाट आहे, चवीला देखील तेवढंच मस्त लागतं. नक्की ट्राय करून बघा. खायचं कशाबरोबर, पोळी, चपाती, आंबोळी, भात कशाबरोबर देखील खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास एक लाईक तर कराच, पण आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्सबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तसंच आजपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. धन्यवाद.